नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 10. वीणा स्टुडिओमध्ये आली तेव्हा स्टुडिओमध्ये बरीच गडबड दिसत होती. गेटपासून गुलाब पाकड्या पसरवून तयार केलेला रस्ता, समोर मोठ्या अक्षरातील बॅनर, हॅपी बर्थडे. सगळे हातात फुलांचे गुच्छे घेऊन कोणाची तरी चातकासारखी वाट बघत होते. वीणा गोंधळून सगळ्यांना बघू लागली. तिची नजर एका बुकेवर असलेल्या मेसेजवर पडली. हॅपी बर्थडे चे बरेच मेसेज एका बुकेवर लिहिले होते. वीणाला सुखद धक्काच बसला. तिने तर कधी विचार केलेच नव्हते तिचा बर्थडे एवढ्या चांगल्या प्रकारे सेलिब्रेट होईल. ओठावर नकळत हसू पसरले. ते गालात हसतच सगळ्यांकडे बघतच गुलाब पाकड्यांवर पाय ठेवलेच की अचानक एकच गडबड उडाली आणि सगळे तिच्या दिशेने धावू लागले. वीणाने बुके घ्यायला हात पुढे केलेच की तिला ओलांडून लोक पुढे निघून गेले. वीणा आश्चर्याने सगळ्यांना बघतच राहिली. तिने वळून पाहिले तर शनायाची कार नुकतेच गेटवर थांबली. ती बाहेर येताच सगळ्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. कोणी बुके देत होते. चोही बाजूनी कॅमेऱ्याचे फ्लॅश पडत तिच्यावर शुभेच्छांची उधळण होत होती. वीणा दूर उभी राहून सगळं बघत होती. हलकेच गालात हसली. मी पण ना वेडीच आहे. हे सगळं माझ्यासाठी असेल विचारच कशी करू शकते. ती तर स्टार आहे. न सांगताच मनापासून सगळे तिच्यासाठी करतात. तुला तर अजून स्टुडिओमधील अर्धे लोक ओळखत नाही. मग असे स्वागत तर दूरची गोष्ट. पण काय योगायोग आहे माझा आणि शनायाचा बर्थडे एकाच दिवशी. चला वीणा, कामाला लागा. होऊ शकते भविष्यात तुझीही अशीच फॅन फॉलोविंग असेल. कामावर फोकस करा. स्वतःशीच बडबडत वीणा शूटिंगच्या ठिकाणी पोहोचली. तिला बघताच एक स्पॉट बॉय काही पेपर्स घेऊन आला. वीणा मॅम, ही स्क्रिप्ट आहे. डायरेक्टर सरांनी तुम्हाला द्यायला सांगितले. तो स्क्रिप्टचे कागद देऊन निघून गेला. वीणाने पहिले ही स्टोरी लाईन वाचले होते. ती एक श्रीमंत घरची बिघडलेली मुलगी. तिच्याच ऑफिसमधील एका मुलावर तिचे प्रेम जडते. ती स्वतः त्याला प्रपोज करते पण त्याचा नकार. तिच्यासाठी बिघडेल मुलगी त्याला बायको म्हणून नको असते आणि एका संस्कारित मुलीशी तो लग्न करतो जी फिमेल लीड शनाया असते. त्यांचे फुलणारे प्रेम आणि तिळतिळ जळणारी ही त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन येते. एक क्षणाला शनाया आणि वीणा समोरासमोर येतात. त्यांच्यात भांडण होते. वीणा विनाकारण त्यांना परेशान करणं, अडचणी निर्माण करणं म्हणून शनाया तिला भर चौकात गालावर मारते. शनाया तिचे संसार वाचवायला काहीही करायला तयार, तर वीणा त्या मुलाला आपलेसे बनवायला. याच लढाईत शेवटी शनाया जिंकते आणि वीणाची तिच्या अहंकाराने डेथ होते. अशी काहीशी ती स्क्रिप्ट होती. वीणाने सुस्कारा सोडले आणि एका झाडाखाली एकांतात जाऊन बसली. सगळीकडे एकच गडबड होती. तिची नजर नुकतेच आत आलेल्या शनायावर पडली. हातात एक सुंदरसे रेड रोज बुके, ओठावरची सुंदर स्माईल, चेहऱ्यावरचा आनंद काही औरच. तिची मॅनेजर हातात एक ड्रेस, तिची स्क्रिप्ट घेऊन तिच्या जवळ आली. तिचे पर्सनल मेकअप आर्टिस्ट सगळे रेडी होते. वीणाकडे एक तिरका कटाक्ष टाकून शनाया हसतच तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. शनायाकडे यापैकी काहीच नव्हते. तिचा बर्थडे असूनही कोणीही तिला विश केले नव्हते. किती विचित्र आहे ना. जी संस्कारित नाही ती संस्कारी सून बायको म्हणून मिरवणार आणि मी कोणाच्या तरी आयुष्यात विलन. वा, काय किस्मत आहे माझी. चला वीणा, विलनच सही पण महत्त्वाची आहेस, बोलून वीणा तिची स्क्रिप्ट वाचू लागली. कोणीतरी एकाने तिला तिचे घालायचे कपडे आणून दिले. वीणा लगेच एका कॉमन ड्रेसिंग रूममध्ये गेली. तिने ड्रेस चेंज केले पण तो तिच्या मापाचा नव्हताच. खूप लूज आणि लांब होता. त्या पिंक कलरच्या कोटमधून तर तिचे हातही दिसत नव्हते, अगदीच बुजगावण्यासारखे. तिला बघून तिथे असलेले छोटे आर्टिस्ट हसायलाच लागले. वीणाने स्वतःला मिररमध्ये पाहिले. ती वेड्यासारखी स्वतःला न्याहाळू लागली. इव, हे काय आहे. एक श्रीमंत बिझनेस वुमनचे कॅरेक्टर आणि एवढे भयानक कपडे. वीणा विचित्र चेहरा करून अंगावरच्या कपड्यांना बघू लागली. ओ माय गॉड वीणा, हे असले कपडे घालून तू शूटिंग करणार. तू श्रीमंत मुलगी दिस अथवा नको, पण जोकर भारी दिसतेस, बोलून एक आर्टिस्ट तिला हसायला लागली. सगळ्यांच्या हसण्याने वीणा ओशाळली.
अगं ड्रेस डिझायनरला दाखव तुझे ड्रेस, ते करून देतील ठीक, एक जण बोलली. ड्रेस डिझायनर आता कुठे भेटणार, तो तर शनाया मॅमच्या मागे गेला असेल. बिचारी वीणा, शूटिंगचा पहिलाच दिवस आणि असा प्रॉब्लेम. सगळे चर्चा करू लागले. वीणाने शूटिंगचे कपडे चेंज करून स्वतःचे कपडे घातले. कुठल्याही क्षणी तिला बोलवायला येतील, ते आता बाहेर कशी जाणार. डायरेक्टर नक्कीच तिच्यावर रागवेल. आता टेन्शन येऊ लागले तिला. हातात कोट पकडून ती विचारात हरवली. शनाया तिचे कपडे घालून मिररमध्ये स्वतःला बघू लागली. अगदीच परफेक्ट बसले होते. तुला सांगितलेले काम झाले? मिररमधूनच मागे उभ्या ड्रेस डिझायनरच्या असिस्टंटकडे बघत शनायाने विचारले. येस मॅम, आज वीणा मॅम शूटिंग नाही करू शकणार. आज सगळीकडे फक्त तुमचीच चर्चा होणार बघा. असिस्टंट शनायाचे ड्रेस सेट करायला मदत करू लागली. गुड, असेच चांगले काम करत राहा, खूप पुढे जाशील. शनायाने पर्समधून पैशाचे बंडल काढून तिला दिले. तशी खुश होत असिस्टंट निघून गेली. माझ्याशी पंगा तुला खूप महागात पडेल वीणा. मी बोलले ना, तुझी ही लास्ट शूटिंग असेल, तोपर्यंत एन्जॉय. शनाया तिरकस घालत असली. मंदिराच्या परिसरातील एक छोटेसे झोपडीवजा घर. 60च्या आसपास वय, अंगावर पांढरे वस्त्र, खांद्यावर उडणारे पांढरे काही काळे असलेले कुरडे केस, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर तेज असलेले एक सिद्ध पुरुष ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या पुढ्यात वामिनी, मानसी त्यांच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट बघत बसून होत्या. काही वेळातच गुरुजीने डोळे उघडले तसे त्यांच्या शिष्याने एक कागद त्यांना दिले. गुरुजी ते कागद हातात घेऊन बघू लागले. कोणाची तरी जन्मकुंडली होती. ते एकटक कुंडलीकडे बघत होते, चेहऱ्यावर शांत भाव. गुरुजी, ही माझ्या मुलाची विद्युतची पत्रिका. सगळं ठीक आहे ना? वामिनी चिंतेच्या स्वरात बोलल्या. यांचे ग्रह बदलणार आहेत. सगळं लवकरच ठीक होणार आहे, गुरुजी बोलले. तसे वामिनीच्या डोळ्यात चमक आली. गुरुजी, विद्युतसाठी एक मुलगी पाहिली आहे. तिची पत्रिका नाही, पण ही जन्मतारीख आणि तिथी. वामिनीने मानसीच्या हातातील कागद गुरुजींना दिले. गुरुजी दोघांची पत्रिका मॅच करू लागले. मानसी मात्र काहीशा अस्वस्थ वाटत होत्या. त्यांच्या मुलीचे भविष्य ही पत्रिका ठरवणार होती. मुलीची पत्रिका छान आहे, पण तुमच्या विद्युत सोबत तिचा मेळ नाही, गुरुजी बोलले. तसे मालतीचा चेहरा पडला. मेळ नाही म्हणजे? गुरुजी, काहीतरी उपाय असेल ना? मालती आशेने त्यांच्याकडे बघत बोलल्या. गुरुजी परत एकदा दोघांची पत्रिका बघू लागले. यांचा कुठेही मेळ नाही की काही उपायही नाही, आणि जबरदस्ती यांना एक करण्याचा प्रयत्नही करू नका. हेच त्यांच्यासाठी चांगले राहील, गुरुजी बोलले. तसे मानसीचा चेहरा उतरला. गुरुजीच्या पाया पडून ती बाहेर निघून गेली. ती जाताच वामिनीने एक कागद गुरुजी समोर पकडले, ज्यावर फक्त जन्मतारीख लिहिली होती. ही मुलगी माझ्या मुलाला आवडली, वामिनी बोलल्या. गुरुजीने आकडेमोड करत एक पत्रिका तयार केली. ही जिची कोणाची पत्रिका आहे, तिने खूप कष्ट सोसले. भूतकाळ खूप वेदनादायक होता, गुरुजी बोलले. आणि वामिनी शॉक. वेदनादायक म्हणजे गुरुजी? मग ही मुलगी विद्युतसाठी योग्य नाही का? वामिनी जरा घाबरून बोलल्या. भूतकाळ वेदनादायी असेल तरी भविष्य उज्ज्वल आहेत या मुलीचे, आणि तुमच्या मुलासाठी अगदी योग्य. त्याच्या आजारपणावर एकमात्र उपाय त्याला माणसात आणेल ते. पण गुरुजी मध्येच थांबले. तसे वामिनी गोंधळल्या. पण काय गुरुजी? पण यांच्या एक होण्याचा मार्ग खूप खडतर असणार आहे. एकमेकांवरचा विश्वास, प्रेमच यांना एक करू शकतो, गुरुजी बोलले. तसे वामिनी काळजीत पडल्या. काही वेळ त्यांच्याशी बोलून वामिनी बाहेर आल्या. तसे मानसी लगबगीने त्यांच्या जवळ गेले. वामिनी, मानसीला काय कसे बोलावे कळतच नव्हते. सॉरी मानसी, पण मी या लग्नाला होकार नाही देऊ शकत. तू ऐकलेस ना गुरुजी काय म्हणाले? शनाया खूप चांगली मुलगी आहे, मला आवडले असते तिला सून बनवायला, पण मीही मजबूर आहे.
तूही तुझ्या डोक्यातून ते विचार काढून टाक. मला खात्री आहे शनायाला नक्कीच कोणी चांगला मुलगा मिळेल. भामिनी बोलल्या तसे मानसीने नाराजीत होकारात मान हलवली. शूटिंगसाठी सगळे विनाची वाट बघत होते. बराच वेळ होऊनही ती बाहेर आली नव्हती. कशी मुलगी निवडली तुम्ही? तिला वेळेचे जराही भान नाही. मी जास्त वेळ तिची वाट बघू शकणार नाही. डायरेक्टर सर, पहिले माझा शॉट घ्या. मला लवकर घरीही जायचे आहे. पार्टीची तयारी करायची आहे. शनाया काहीशी वैतागून बोलली. पण मॅम, सेट चेंज करावं लागेल. आज पहिला टेक विनाचा होता. डायरेक्टर तिला समजावत बोलले. शनाया काही बोलणारच की सगळ्यांची नजर विनावर पडली आणि सगळे भारावून तिला बघतच राहिले. ब्लॅक कलर ट्राउझर, व्हाईट शर्ट, इन केलेले ब्लॅक कोट, कर्ली केसांना स्ट्रेट करून मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर मेकअप, गळ्यात नाजूक चेन, एका हातात ब्रँडेड घड्याळ तर दुसऱ्या हातात एक काळी बॅग, पायात हिल्सचा टकटक आवाज करत विना सेटवर आली. सगळ्यांचे तिच्यावर रोखलेल्या नजरा बघून ती अस्वस्थ झाली. हृदय भीतीने वेगाने पडत होते, कारण तिला जो ड्रेस दिले होते तो न घालता ती दुसराच ड्रेस घालून आली होती, जो तिला अगदीच परफेक्ट बसला होता. परत मेकअप आर्टिस्ट हे वेळेवर हजर नसल्याने ते स्वतः रेडी झाली होती. तिने हळूच नजर उचलून डायरेक्टरला पाहिले. त्याच्या कपाडावरच्या आठ्या आणि मोठे झालेले डोळे बघून विनाला धडकीच भरली. मिस विना, तुम्हाला डिझायनरने तुमचे कॉस्ट्युम दिले, मग तुम्ही हा ड्रेस का घातलात? डायरेक्टर काहीशी चिडून बोलले. सॉरी डायरेक्टर सर, पण ते माझ्या मापाचे नव्हते म्हणून मग हे घातले, विना बोलली. मिस विना, काय बोलत आहेत राकी? प्रत्येक ड्रेस तू स्वतः डिझाईन केले होतेस ना. आता तुमचे कामही आम्हीच करायचे का? मूर्ख, इथे कोणी रिकामं नाही. तुमच्या एका चुकीमुळे आपला अख्खा दिवस वाया जाईल. डायरेक्टर ड्रेस डिझायनरला चिडून बोलले. सॉरी सर, पण मी तर योग्यच ड्रेस दिले होते. माझी असिस्टंट घेऊन गेली होती. कुठे आहे ती? काहीतरी गडबड झाली असेल. रॉकी त्याच्या असिस्टंटला शोधू लागला, पण ती तर तिथे नव्हतीच. बस 10 मिनिटं द्या सर, मी मिस विनाची कॉस्ट्युम ठीक करतो, रॉकी गडबडीत बोलला. त्याने विनाला सोबत यायला खुणावले तशी ती त्याच्या मागे जाऊ लागली. डायरेक्टर सर, आपण आणखी किती वाट बघायची? एवढ्या वेळात तर नवीन सेट तयार झाले असते आणि शूटिंग सुरू झाली असती, शनाया बोलली. तसे डायरेक्टर एक क्षण विचारात हरवले. त्यांची नजर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाणाऱ्या विनाकडे गेली. 1 मिनिट मिस विना. डायरेक्टरचा आवाज ऐकून विना स्तब्ध झाली. ती गोंधळून त्यांना बघू लागली. तुमचे डायलॉग रेडी आहेत? डायरेक्टर बोलले. तशी विनाने होकारात मान हलवली. ओके, देन शूटिंगसाठी रेडी व्हा. डायरेक्टरने खुणावले तशी ती मधोमध उभी झाली. पण शनायाला राग आला. तिची पूर्ण मेहनत वाया जाणार होती. पण सर, कॉस्ट्युमचं काय? शनाया विनावर रागेट कटाक्ष टाकून बोलली. ते आम्ही ठरवू, तुम्ही नाही मिस शनाया. तुम्ही तुमचे डायलॉग पाठ करा. तुमचा टर्न आला की कळवू तुम्हाला. डायरेक्टर तिच्या मध्ये मध्ये बोलण्याने वैतागले. तशी शनाया पाय आपटत तिथून निघून गेली. डायरेक्टरने मेकअप आर्टिस्टला विनाचा मेकअप ठीक करायला सांगितले. टेक 1, रोलिंग, लाईट, कॅमेरा, ॲक्शन. डायरेक्टर बोलले तसे लाईट कॅमेरा विनाच्या दिशेने वळले. अचानक लाईटचा मोठा फोकस, सगळ्यांचे तिच्यावर खिळलेल्या नजरा आणि पहिल्यांदा ॲक्टिंग करणारी ती घाबरली. अंगाला थरकाप सुटला, हातापायाला घाम फुटला, घसाही सुकून आला. पाठ केलेले डायलॉगही ती विसरून गेली. ती भिरभिरत्या नजरेने सगळीकडे बघू लागली. कट. तिची अवस्था बघून डायरेक्टर बोलले. एनी प्रॉब्लेम मिस विना? त्याने जरा आपुलकीने विचारले, पण विनाच्या तोंडून एक शब्दही निघाले नाही. जणू असहकार पुकारले होते तिच्या शब्दांनी. स्पॉट बॉयने पडत येत तिला पाण्याची छोटी बॉटल दिली तसे तिने घाईने गटागटा पिऊन घेतले. आता ती थोडी रिलॅक्स झाली. आता ठीक आहात? सुरू करायचे? डायरेक्टर बोलले. तसे मोठा श्वास घेऊन विनाने होकार भरला.
परत एकदा लाईट, कॅमेरा, रोल सगळं रेडी होते. वीणाच्या ऑफिसमध्ये अगदी दणक्यात एंट्रीचा सीन होता, पण तिच्या चालण्यात, बॉडी लँग्वेजमध्ये तो ॲटिट्यूड नव्हता जो त्या ठिकाणी हवा होता. अंग अगदी सैल ठेवलेले, भिरभरणारी नजर, काहीसा गोंधळलेला चेहरा. 1 2 3 4 असे करत जवळजवळ 10 15 20 कट झाले, पण वीणाच्या चालण्यात, ॲटिट्यूडमध्ये कुठलाही फरक पडला नाही. व्हॉट इज दिस मिस वीणा? तुम्हाला साधं मान उंच ठेवून, पाठीचा कणा ताट करून, चेहऱ्यावर कठोर भाव ठेवून कॅटवॉक करत चालता सुद्धा येत नाही. एवढ्याशा सीनसाठी किती टेक घेणार? जर तुम्ही एवढी साधी गोष्ट करू शकत नसणार तर पूर्ण फिल्म कसे शूट करणार? मोठमोठे डायलॉग, तो ॲटिट्यूड कुठून आणणार? असे नको व्हायला की तुम्हाला सिलेक्ट केल्याचे आम्हाला पश्चाताप होऊ दे. यानंतर परफेक्ट शॉट हवा, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल. डायरेक्टर चिडून बोलले. तसे वीणाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. डायरेक्टरने छोटा ब्रेक अनाऊन्स केला. तसे सगळे चहा नाश्ता करायला इकडे तिकडे पांगले. वीणा एकटीच उभी चालण्याची प्रॅक्टिस करू लागली. काय मग मिस वीणा, निघाली हेकडी? झाले तुझे समाधान? फेटली हौस? ॲक्टिंग म्हणजे खाऊ वाटले का तुला? ॲक्टिंग म्हणजे तुझे डान्स नव्हे. मान्य, डान्समध्ये तुझे एक्सप्रेशन खूप सुंदर असतात, पण ॲक्टिंग प्रत्येकालाच येतो असे नाही. तुझा असा परफॉर्म राहिला तर डायरेक्टर तसेही तुला फिल्ममधून तर काढतीलच, पण सोबत तुझी बदनामी होईल ते वेगळे. म्हणून तू जिथे आहेस तिथेच ठीक आहे. तू फक्त डान्स कर, ॲक्टिंग माझ्यावर सोड, ओके? परत एकदा विचार कर. शनाया हसतच निघून गेली. वीणा शांत एका खुर्चीवर बसली, डोळे तुडुंब भरलेले. कानात शनायाचे शब्द घुमत होते. खरंच मी ॲक्टिंग नाही करू शकणार. मी आत्ताच डायरेक्टर सरांशी बोलते. विचार करतच वीणा डायरेक्टरच्या दिशेने निघाली. डायरेक्टर आणि विनायक सर एकमेकांशी काहीतरी बोलत होते. विनायक सर काहीशी काळजीत होते तर डायरेक्टर वैतागलेले. तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही तिला एक चान्स दिले, पण मला नाही वाटत ती ॲक्टिंगसाठी बनली. तू चुकीच्या मुलीवर विश्वास दाखवलेस. डायरेक्टर बोलले. तसे विनायक काहीसे शांत झाले. तेही बऱ्याच वेळचे वीणाचा परफॉर्म बघत होते. एवढी छोटी गोष्ट तिला जमणार नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ओके, एकदा ट्राय कर, नाही जमले तर जशी तुझी इच्छा. विनायकने हातात सुस्कारा सोडले. आडोशाला उभी राहून वीणाने त्यांचे बोलणे ऐकले. तिला अपराधीसारखे वाटले. एवढा मोठा कोरिओग्राफर तिची शिफारस करत आहे आणि ती एवढ्या लगेच हरली. तिने नाराजीत डोळे मिटले. बंद डोळ्यापुढे तिची देवता आध्याचा चेहरा तरळला. अशीच प्रगती करत राहा. आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत. मला खात्री आहे तू नक्कीच एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचशील. आध्याचे शब्द तिच्या कानात घुमले आणि कुठलीशी ऊर्जा अंगात संचारली. ती एका खुर्चीवर शांत बसून होती. डोक्यात सध्या कुठलेही विचार नव्हते. सगळे त्यांचा ब्रेक संपवून परत आले. मेकअप मॅनने तिच्या चेहऱ्यावर थोडासा टचअप केला. लाईट सुरू झाले. रोल, कॅमेरा, ॲक्शन. डायरेक्टरचा एकच आवाज घुमला आणि वीणा तिच्या सेक्रेटरी बॉडीगार्डच्या गराड्यात ऑफिसमध्ये एंटर झाले. चेहऱ्यावर कोरे भाव, घमंड साफ झळकत होते. ताठ मान, सरळ पाठ, डोळे कॅमेऱ्यावर गडलेले. कॅटवॉक करत एक एक पाऊल पुढे टाकत ती कॅमेऱ्यासमोर उभी झाली. सगळे अवाक होऊन तिला बघू लागले. जसा शॉट हवा होता अगदी तसाच. डायरेक्टर तर कट बोलायचेही विसरले. दूर बसून तिच्यावर हसणारी शनयाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कट. विनायक शास्त्रीचा स्फूर्तीला आवाज आला. पाठोपाठ टाळ्यांचा आवाज. सगळे भानावर आले. एक्सलेंट वीणा, परफेक्ट शॉट. विनायक शास्त्री गालात हसतच तिच्या जवळ आले. वीणाने हसून अभिवादन केले. तिची नजर डायरेक्टरकडे गेली, पण डायरेक्टर मात्र त्यांच्या खुर्चीवरून हलले सुद्धा नाही. पण ओठावरचे हसू तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊन गेले. असेच एक एक करून वीणाचे आजच्या दिवशीचे शूटिंग पूर्ण झाले. डायरेक्टर वगैरे सगळे खूप खुश होते, तर शनाया मात्र चिडलेली, थकलेली. ती पाय ओढत तिच्या घरी आली. सोफ्यावर बसून तिने मान मागे टेकून डोळे मिटले. आजचा पूर्ण दिवस नजरेसमोर फेर धरून नाचू लागला. तेव्हाच तिचा मोबाईल रिंग झाला. अखिलचा कॉल होता. कानाला मोबाईल लावून वीणा हुंकारली.
मग काय म्हणते माझी लव्हर? अखिलचा मधाळ सूर कानावर पडला तशी वीणा तिंताड उडाली. व्हॉट? लव्हर? अकी तू वेडा आहेस का? काहीही काय बोलतोस? पहिलेचीच वैतागलेली वीणा चिडलीच त्याच्यावर. कूल कूल, अगं मी गंमत केली आणि लवर बोललो, त्यात काय वाईट आहे? तू आहेसच माझी लवर. अखिल लाडात येत बोलला. अक्की प्लीज. वीणा पुढे काही बोलेल की अखिलच्या आवाजाने ती शांत झाली. फिल्म मध्ये नाही का माझ्यासाठी वेडी आहेस तू? काश रिअल लाईफ मध्येही तुझ्यासारखी कोणी प्रेम करणारी भेटली असती. अखिल त्याच्या नेहमीच्याच फ्लर्टी अंदाजात बोलला, पण ते मनापासून होते. पण तिला चिडलेले बघून त्याने हसण्यावारी नेले. बरं भेटेल कोणी तुलाही? एवढा हँडसम आहेस, लोकप्रिय आहेस, तुला कोण नाही बोलेल? विना रिलॅक्स झाली. उगच त्याच्या बोलण्याने दडपण आले होते तिला. काय फायदा हँडसम आणि लोकप्रिय असून? जी मला आवडते तिला मी आवडतच नाही. अखिल गाल फुगवून बोलला. त्याच्या बोलण्याचा कल वीणाला कळले, पण आता त्यावर तिला बोलायचे नव्हतेच. बरं कशासाठी फोन केले होतेस? वीणाने विषय बदलले. कशासाठी काय? अगं शनायाने बर्थडेसाठी इन्व्हिटेशन दिले. मोठमोठे कलाकार, बिझनेसमॅन, डायरेक्टर, प्रोड्युसर सगळे तिथे हजर असणार. अखिल बोलला. हा मग मी काय करू? वीणा नकडून बोलली. तू ना खरंच वेडी आहेस. अगं तुला आता असे पार्टी अटेंड करायला हवे. तसेही तुला सुद्धा इन्व्हिटेशन आले आहे ना तिचे. अखिल बोलला तशी वीणा शांत झाली. ती आज एवढी थकली होती की तिला कुठे जायची इच्छाच नव्हती. सॉरी अक्की, मी नाही येऊ शकणार आज. माझे मूड नाही. खूप थकायला झाले. वीणाने नकार दिला. अखिल तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला, पण तिचा नकार. शेवटी हार मानून नाराजीत त्याने कॉल कट केले. वीणा फ्रेश होऊन कॉफी घेतच रूम आवरू लागली. सोफ्यावरची तिची बॅग उचलली तसे बॅगमधील व्हिजिटिंग कार्ड खाली पडले. नजरेसमोर मंदिरात भेटलेल्या माणसेचा चेहरा आला. किती प्रेमाने बोलत होत्या त्या. जाऊ का त्यांच्या मुलीच्या बर्थडेला? पण कसे जाऊ? ओळख ना पाडक. पण आर्जव होते डोळ्यात त्यांच्या. बर्थडे विश करून लगेच परत येईन, वीणा स्वतःशीच बोलली. मग तिने लगेच कावेरीला कॉल करून बोलावून घेतले. आवरून ती मानशीच्या ॲड्रेसवर निघून गेली क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.